नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। काल दिवाळीसाठी आम्ही छान एका इव्हेंटला गेलो होतो, पण तिकडचं इंट्रोडक्शन व्हिडिओ मी काही शूट नाही करू शकले कारण का लहान मुलं होती, सगळी मुलांची गडबड चालू होती, त्यामुळे आम्ही डायरेक्टली तयार झालो आणि त्या इव्हेंटला गेलो। तिथे छोटंशी जास्त काही मला शूट करता आलं नाही काही, कारण खूप गर्दी होती आणि इव्हेंटला थोडंसं आम्ही लेट पोहोचलो। सो कार्यक्रम आमचा चालू झाला होता ऑलरेडी आणि मुलांची लगबग सुरू होती आजूबाजूला, त्याच्यामुळे जितकं काही शूट करता आलं तितकं काही जे काही आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहे। सो म्हटलं हा इंट्रोडक्शन व्हिडिओ मी क्विकली एक शूट करते आणि तुम्हाला सांगते की सारांश देते की ओव्हरऑल हे व्हिडिओ कशाबद्दल आहे। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। दिवाळी सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्या भारतामध्ये जसं दिवाळीचं एक वेगळंच उत्साह असतो तसं UK मध्ये सुद्धा असतो आणि ही पहिली दिवाळी पार्टी, दिवाळी इव्हेंट असा होता आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं। मुलं होती आणि खूप छान कल्चरल इव्हेंट होता आणि खूप मजा आली सगळ्यांना भेटून। सो आय होप तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघायला आवडेल। सो बघा, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सो स्टे ट्यून, बाय। कसे आहात? मी चालता चालताच हा व्हिडिओ रेकॉर्ड करते कारण खूप सुंदर असा दिवस आहे। विंटर सुरू झालेला आहे आणि विंटरमध्ये जेव्हा असं छान ऊन पडतं ना तेव्हा आम्ही मिस नाही करत, पुरेपूर त्याचा उपयोग करतो। सो त्याचा कसा उपयोग करतो ते तुम्हाला दिसणार आहे पुढे या व्हिडिओमध्ये आणि टायटलवरून कळलंच असेल। सो आम्ही आमच्या फ्रेंडकडे आलेलो आहोत। कालचा व्हिडिओ जो दिवाळी इव्हेंटचा होता, आय होप तुम्हाला आवडला असेल। सो मी त्याची इंट्रोडक्शन आत्ता शूट केली। आम्ही आत्ता चाललो आहे
रजानी स्टोअरमध्ये, जे सुपर होलसेल मार्केट म्हणू शकतो. तिकडे दिवाळीची छान छान काय काय शॉपिंग आलेली आहे. सो आम्ही आत्ता आलो आहे रजानी स्टोअरला आपली दिवाळी शॉपिंग करायला. बघू काय काय गोष्टी मिळत आहेत त्यांच्याकडे. आय थिंक आधी मी थोडंसं शूट केलेलं आहे या सुपर मार्केट नाही म्हणू शकत, होलसेल मार्केट आहे हे. सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतात. सो तुम्हाला एक क्विक लुक देते आतमधून. स्टोर आहे. मोठ्या आईज आहे तिकडे. संबंध असं हे होलसेल स्टोर आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात इथे. सो मस्त अशी शॉपिंग करून आम्ही आलो आमच्या फ्रेंड्सकडे पुन्हा. आणि मस्त इथे असं सुंदर वेदर आहे आणि इथे चुलीवरती होतं चिकन. पहिल्यांदाच त्यांनी ही चूल केली होती घरी आणि स्पेशली त्याच्यासाठी एक वेगळं भांडं आणून त्याला कलई करून त्याच्यामध्ये छान चिकन शिजत ठेवलं होतं. आणि इथेच मस्त चिकन दिसतंय. आणि बराच 1-1.5 तासानंतर असं छान चिकन आमचं तयार झालेलं आहे. नागपुरी सावजी चिकन मला वाटलं होतं, पण हे सिंपल चिकन आहे कारण का ऑफकोर्स सावजी चिकन खूप स्पायसी असतं. आणि हे असं छान चिकन करी आणि मस्त तरी आली होती चिकन करीला. खूप मजा आली. इथे मस्त चुलीवरती आम्ही छान शेक घेत बसलो होतो आणि सगळ्यांना लागली होती भूक. इथे नान आणि सॅलेड, चिकन करी आणि जे व्हेजिटेरियन आहेत पण जे एग खातात त्यांच्यासाठी अंडा करी होती.
आणि त्याचबरोबर राईस होता. सगळ्यांनी मस्त ताव मारला. चुलीवरच्या जेवणाची काही एक वेगळीच मजा असते, त्याची चव काहीतरी औरच असते आणि ती आम्हाला UK घ्यायला मिळाली. आणि त्याच्यासाठी आशिष थँक्यू सो मच. खूप दिवसांपासून आमचं सुरू होतं की चिकन करायला हवं चुलीवरचं आणि तो बेत साधून आला आणि मस्त अशी तर्री, काय सुंदर, माझ्या आत्ताही तोंडाला चव येते ही चिकन करी बघून. सो खूप मजा आली. सो असा होता आमचा हा वीकेंड. आय होप यू लाईक इट.